एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दूरदूरहून अनेक भक्त येत होते। त्या गर्दीत एक वृद्ध अंध भक्त होता। त्याला जन्मापासून दिसत नव्हते आणि स्वामींच्या दर्शनाची त्याची खूप इच्छा होती। लोकांच्या मदतीने तो कसा तरी स्वामींच्या समोर पोहोचला आणि त्यांना हात जोडून म्हणाला, महाराज, मी जन्मापासून अंध आहे। अनेक वैद्य आणि वैद्यांचा उपचार घेतला, पण काही उपयोग झाला नाही। तुमच्या कृपेने मला दृष्टी मिळावी, हीच माझी इच्छा आहे। स्वामींनी त्या अंध भक्ताकडे पाहिले। त्यांच्या डोळ्यात एक अनामिक तेज होते। स्वामी मंदस्मित करत म्हणाले, तुला दृष्टी हवी आहे तर जा, समोरच्या विहिरीतील पाणी आण आणि तुझ्या डोळ्यांना लाव। आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले। ती विहीर बऱ्याच वर्षांपासून कोरडी होती आणि त्यात पाणी नव्हते, पण त्या भक्ताला स्वामींवर पूर्ण विश्वास होता। तो लगेच उठला आणि इतरांच्या मदतीने विहिरीजवळ गेला। आश्चर्य म्हणजे विहिरीत पाणी नव्हते, पण त्याला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विहिरीच्या तळाशी एक लहानसा पाण्याचा झरा दिसला। त्याने ते पाणी उंजळीत घेतले आणि आपल्या डोळ्यांना लावले। डोळ्यांना पाणी लावताच त्याला काहीतरी वेगळेच जाणवले, जणू त्याच्या डोळ्यांवरील पडदा दूर सरला। त्याने डोळे उघडले आणि त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले। समोरचे वृक्ष, माणसे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींचे तेजस्वी रूप त्याला दिसले। तो अंधभक्त आनंदाने नाचू लागला आणि स्वामी समर्थ की जय असा जयघोष करत स्वामींच्या चरणी लीन झाला। स्वामींनी त्याला उठवले आणि आशीर्वाद दिला। या घटनेने तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना स्वामींच्या सामर्थ्याची आणि कृपेची प्रचिती आली। ही कथा स्वामी समर्थांच्या भक्तांवरील असीम प्रेम आणि त्यांच्या चमत्कारांचे एक छोटेसे उदाहरण आहे। कथा आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।